गुड मॉर्निंग मेडिकल कैसा है मेडिकल में घूमने करने को देता था गाड़ी, लेकिन अभी गाड़ी उधर है, मैं इधर है, चाबी मेरे पास है। तेरे को मालूम है मैं चाबी Check one, test, hello. हॅलो 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 उन्हईच्या पुण्य तेरा सोवित सुंदर गीत काय सगळ्या कोंकणी लोकांमदीं पावची म्हण गोंयचे मानादीक मुखेलमंत्री श्री प्रमोद सावंत हांणी स्वता पुरस्कृत केल्ली कोंकणी वाठारांत ही कार्यावळ सादर करपा खातीर आमी हांगासर आयज जमल्यात. कोंकणी अस्मितायेच्या राखणेच्या होमखणाक जिविताचें समर्पण दिवपी डॉक्टर मनोहरराय सरदेसायांनी गोंय सुटके उपरांत सुमार 50 वर्सां आदीं वाल्मिकी रामायणाचेर आधारीत कोंकणी संगीतमय साहित्य अलंकार कोंकणी सरस्वतीक अर्पण केल्लो. डॉक्टर मनोहर बाबाले महाविद्यालयान विद्यार्थी आशिल्ले आनी आयज कोंकणी संगीतात गोंय राज्या वांगडाच अंतरराष्ट्रीय तशेंच राष्ट्रीय पांवड्यार नामना जोडपी सर्वमान्य कोंकणी संगीतकार भोमानेस रामानंद रायकर हांच्या सुंदर संगीत स्वर नियोजना खाला स्वरश्री गोवा संस्थेचे कलाकार हीच कोंकणी श्री रामगीता व्हडा अभिमानान आयज हांगा सादर करतात. कोंकणी अस्मितायेच्या अस्तित्वा खातीर समर्पण दिल्या व्हड गोंयकारांक संस्थेन निर्मीत केल्ली कार्यावळ ओपप ही आमच्या संस्थेची परंपरा. ह्या परंपरे प्रमाण कोंकणी अस्मिताय जिवी दवरूंक समर्पण दिल्ले कोंकणीचे व्हड झुजारी सर्गेस्त नारायण भाऊ मावजो हांच्या पवित्र उगडासाक आयची कार्यावळ आमी अर्पीत करता. दैवज्ञ रंगमाटवान आमी अभिमानान ही श्री रामगीता तुमच्या मुखार गोंय सरकार जी पुरस्कृत केल्या ती सादर करतात. कार्यावळीची सुरवात आमी प्रार्थनेन करुया. मागता सौभाग्यवती ज्योती पावसकर आनी सौभाग्यवती मंजुळा अणवेकर हांच्यांनी प्रार्थना म्हणची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
गञ्जनं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरन भवभय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं श्रीराम श्रीराम श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरन भवभय दारुणं श्रीराम 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 दैवज्ञ महिला समाजाचे अध्यक्ष सौभाग्यवती आनंदी वैरायला तसेच दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष श्री अशोका फुलदकर तसेच कोकणी परिषदेचे आद्य अध्यक्ष आणि कोकणी संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सौ उषा मानाच्या सोयऱ्यां कडेन मागता तांच्यांनी दिवली पेटोवन आनी मनोहर बाबाच्या आनी भाऊ वावजो हांच्या फोटवाक फुलां अर्पीत करची. तांच्या बरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष स्वरश्रीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आनी विश्वस्त हांचे कडेन मागता की त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते दीपज्योतिर्नमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः दीपज्योति दीपो है तुम्ही पापं संध्यादीपनमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं भाग्यं देहि पुत्रांश मतिं स्वच्छन्ति ते सदा शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा कबीरस्तं समारभ्यं यावत् सूर्योदयं यावत् सूर्योदयो भवेत् यस्य दृष्टि फुडले सुवातेर हांव मागता आमचे संस्थेचे रावंड येता कारण दनपार जायत जाल्यार सकाळ म्हणू शकना बरी दनपार रावंड येता आनी आयज दैवज्ञ ब्राह्मण सेवा भवन दैवज्ञ महिला संघ आनी कोंकणी संस्कृती मंडळ सराशीगड कारवार हांच्या जोड पालवान तुमच्या सगळ्यां मुखार कोंकणी रामगिताची ही कार्यावळ घेवन येतना खूब खोस जाता. त्याच बरोबर खंतय भोगता की इतली सुंदरशी कार्यावळ जी हांगा जाता रामगिताची आनी अशी वेळार जाता की राम नवरात्र सुरू आसा, रामनाम लागेल आसा, राम नवरात्र सुरू आसा आनी अशा वेळार ही हांगा सुरेल अशी कार्यावळ जाता. पूण
जाय तितली उपस्थिती आमी हांगा तयार करूं शकले नात. ताका कारणां खूब आसात. कोणाक आमी दोश दिवं शकनात, त्या कोणाक आमी कांयच म्हणूं शकनात. कारणां खूब आसात. आज आयतार आमी पयलीं म्हणटात, आमचे भितर एक ग्यार आसा, आयतार म्हाजो मिसाचो पाती न्हिदता दिसाचो. म्हळ्यार आज आमगेलो खरें म्हणल्यार सगळ्या नोकरदार वर्ग उरूं किंवा आतां नोकरदार नासतना घर काम करतले बायल सुद्दां उरतरी तांकां आज मातशी रेस्ट मेळटा. कारण सकाळ फुडें भुरगीं शाळेक वचूंक बेगीन उठनात किंवा तांकां ताकतीक आसना. आमी कोणाकच दोश दिवं शकना, पूण जे आसात ते हजारांशी लोकांचे प्रतिनिधी करतात म्हण आमी हांगा मानून घेवया. आनी कोंकणी संगीत गिताची जी कार्यावळ तुमचे मुखार हाडटा, स्वरश्री कोंकणी संगीत प्रतिश्ठान मडगांव हांचे जे संस्थापक आसात आमचे रामानंद रायकर साहेब. रामानंद रायकर तुमी पळयात, हेजे भितर रामानंद रायकरान सहस्रचंद्र पळयलात. विचार करा, सहस्रचंद्र रामायण रायकरान पळयलात. आनी ज्यांची कार्यावळ, ज्यांची गितां जे आमचे मुखार आसा दोतोर मनोहरराव सरदेसाय, तांच्या वाल्मिकी रामायणांतल्यान रामायणा वेल्यान घेतिल्ली ही गितां, कोंकणी गितां. आनी तांचेच अनुयायी म्हणा किंवा तांचे शिश्य म्हणा किंवा तांचे विद्यार्थी म्हणा, हे आमचे रामानंद बाब रायकर, ते ही कार्यावळ तांची फुडें व्हरतात. ह्या कार्यक्रमांतल्यान, ह्या कार्यावळींतल्यान, ह्या संगितांतल्यान, ह्या कोंकणी रामगितांतल्यान ते अजुनूय मनोहरराव सरदेसायाची याद आमचे मुखार हांगा पावयत आसात. रामानंद रायकराचें सांगचें म्हळ्यार रामानंद रायकरान 80 वर्सां पूर्ण केलात. पूण तांचे कोंकणी खातीर तांणी केल्लें काम, तांची चळवळ, तांची निश्ठा आनी संगिता खातीर तांणी दिल्लो वावर, हे जर पळयत जाल्यार 18 वर्साच्या भुरग्याक लज जातली अशी तांचें कार्य आसा. देवा कडेन मागता की तांणी तांचे हे जे कार्य आसा 100 न्ही, 110 न्ही, 125 वर्सां ते कार्य तशें चलते व्हरूं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव तुमचे कडेन मागता. जास्त वेळ घेना, कारण जास्त वेळ घेतल्यार उलोवं लागलें तर आमकां तो हे भान उरना. जास्त वेळ घेना, उलोवची खूब आसा. गोंय सरकार पुरस्कृत आनी स्वरश्री कोंकणी संगीत प्रतिश्ठान मडगांव आनी ज्यांची निर्मिती आमच्या रामान बाबान केल्ली आसा, त्यांचे वतीन हांगा जो कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमाक, आतां कार्यक्रम म्हणल्यार हो फक्त तांणी निर्मिती केली, संगीतबद्ध कार्यक्रम केलो, स्वरबद्ध केलो म्हण जायना, पण ताका तो लोकांपर्यंत पावपा खातीर गायक जाय, वादक जाय. ते सगळे गायक वादक हांगा आयिल्ले आसात. तांची सुरेल साथ तांकां मेळिल्ली आसा. त्या खातीर हांव त्या गायक वादकाचे बी हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन तांकां येवकार दिता, रामान बाबाक येवकार दिता. आनी ही कार्यावळ आमी सुरू करचे पयलीं आमच्या आनी रामा खातीर, कित्याक राम म्हणल्यार आमचे सगळे काळजात नसात भरिल्लो आसा. राम गितां ही आमच्या कानार पडप हे आमचें भाग्य जावन आसा. आनी अशा वेळार आमी कांयच जरी करूं शकले ना, उपस्थिती जरी आमी दिवूं शकले ना, सॉरी खंत फक्त रामान बाबा कडेन उपस्थिती जरी आमी दिवूं शकले ना, पण आमी एकच करता की जो राम तुमी सगळ्या मेरेन पावयतात कोंकणी गितांतल्यान, त्या सगळ्यांचो एक आमच्या शाल आनी हार घालून आमी तेंचो भोवमान करता. कारण आमचें तितलें तें योगदान तुमच्या ह्या कार्यावळीक आमचें योगदान म्हणा तुमचें मागता. हांव मागता आमगेल्या उल्हास बाबा कडेन तांणी रामान बाबाचो शाल आनी श्रीफळ हार घालून श्रीकाळ हे करचो. देव बरो करूं अशोक बाब, देव बरो करूं रामानंद बाब. मागता नयना निलावरा कडेन मागता ज्योती कडेन ताणें मानसी केरकर हांचो भोवमान करचो. मागता मनोज जाले मागता उल्हास रायकरा कडेन आनी महेश सरदेसाय हांकां शाल आनी हार.
घेतले महेश ना महेश सरदेसाय बरोबर आपण कोण राजेंद्र परब अशोक नायक तांडेल जितेंद्र तांडेल गडबड कर नका गो गडबड कर मागेल दवर आहे मागेल दवर अतुल गुराव साईराम केरकर साईराम यो त्या पहिले तर नाटक नका त्याच्यात घ्या आता साईराम केरकर प्रमोद सुर्लकार हरीश मावजो संचालक कार्यवाह संचालक नेपथ्यकार आणि ही उजवाडा येवजण गौरीश वेणेकर बाबाला मागेल बरी ना ते बाबान म्हाका खूप उपकार केला खूप म्हणा खूप आमगे बिल्डिंग घेत असताना आता आमगेला नेपथ्य भरभक्कम अष्टपैलू कलाकार गौरीश वेणेकर कार्यक्रम संचालक आहे आयोजक म्हणले आता संचालक म्हणले आता मागता आम्ही कोकण संस्कृती मंडळाच्या वतीन आम्ही दर्शन तांकां लाभला सगळ्यांनी ताळ्यांनी होकार दिवचो सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें करूं आणि कोंकणी गीत रामायण म्हणल्यार कितें हो एक प्रश्न पडटा स्वरश्री हो जी आमची संस्था आसा ती काल पयर जल्मा आयिल्ली न्ही ती रामानंद रायकर हांणी जवळ जवळ 40 वर्सां पयलीं ही जल्मा घातलेली आनी तेजे कितलेशेच कार्यक्रम गोंयाकच न्ही तर गोंया भायर भारता भायर सुद्दां ह्या संस्थेन कार्यक्रम केलात पण खास करून ह्या 4 वर्सां भितर परत तेजी पुनर्रचना नवी कलाकार घेवन केल्ली आसा आनी ही कलाकार घेवन करतना दिल्ली मंगळूर केरळ सारक्या वाठारांनी हो प्रोग्राम करून आयज ही भोंवडी जी आसा ती कोंकणी गीत रामायणाची भोंवडी सुरवात केल्ली आसा गोंय सरकारान आमकां अनुदान दिलां ह्या गजाली खातीर पण हें अनुदान कितें फक्त ट्रॅव्हलिंग आनी कलाकाराचें मानधन बाकीच्या जाग्यार आमी थळावी लोकां कडच्यान वेवस्था करून घेता आमची आनी हॉल सावंड सिस्टम फ्री करून आमी हो कार्यक्रम करतात हो कार्यक्रम आमकां मार्च पयलीं सगळो पूर्ण करपा जाय ही भोंवडी हालींच आमी गेल्ल्या आयताराक आमी हांगा उडपी केली
आनी आतां आज आमचे कडेन 2 कार्यक्रम आसात. हांव चड वेळ घेना कित्याक आतां रोखडेंच आमकां कुमठा कार्यक्रम करपाचो आसा हो, कळ्ळें. तर हेजी फाटलीं जी सगळीं सुत्रां आसात ती मनोहरराय सरदेसाय हांणी ही गितां कोंकणी गीत रामायण बरयली. आनी ज्या संकल्पना जेंची आशिल्ली ती नारायण मावजो ज्येश्ठ आमचे कोंकणीचे संघटक आनी वावुरपी कार्यकर्ते त्या मनशान ह्या संकल्पनेक बळगी दिलें. आनी रामानंद बाब जेणें ही सगळी क्रिएटिविटी केल्ली ती क्रिएटिविटी आयज ह्या भुरग्यांच्या नवीन कलाकारांच्या रुपान आज ती सादर जाता. हांव इतलेंच सांगतां की स्वरश्री कोंकणी संगीत प्रतिश्ठान गोंय ही एक नवी ट्रस्ट तयार केल्लो आसा अशी कार्यक्रम घेवन मुखार सरपा खातीर. हांव इतलें सांगतां आनी मुखाल्ली कार्यक्रम सुरू करचो असो प्रमोद सोर्लकराक सांगता. मनीसमनात भक्तिभाव जागोवपी ही अजरंवर बदलत्या कालचक्रा वांगडा नवनव्या शब्द अलंकारांनी सोबीत आनी टवटवीत जाल्या. राजघरांतलें झगझगीत वैभव, वियोगाचो जीव घेणो आघात, सवती मत्सराचो तिखाळ खाव, भावा भावा मदलो निवळ नितळ मोग, माया, आदर्श राजाची प्रतिमा हे सगळें ह्या महाकाव्यांतल्या प्रत्येक खिणांतल्यान उठून दिसता. एकवचनी, न्यायनिश्ठावंत, सत्यप्रिय, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची मूर्त. देवा मदलें देवपण, मनशा मदलें देवपणाचें दर्शन घडोवपी, सदाकाळ सर्वय खिणां आयकनशी दिसपी ही दिव्य काणी. कोंकणी शब्दसुरांच्या नादब्रह्मा सांगातान रामायणांतलो राम तुमच्या आमच्या काळजात पावयत. करुया आरंभाक स्मरण पयलें नमन महाकवी वाल्मिकी. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा.
राम गीतेची येऊची स्फूर्ती राम गीतेची येऊची स्फूर्ती वंदन आदि कवी वाल्मिकी वंदन आदि कवी वाल्मिकी राम गीतेची येऊची स्फूर्ती राम गीतेची येऊची स्फूर्ती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन झुजांत केन्नाच कोणें जिखूं नाशिल्ली वैभवान नटिल्या व्हंकलेवरी ती अयोध्या नगरी लोखणाची गडगंज दारां फातराच्यो गडगंज वण्टी ह्या नगरीच्या शिमे भोंवतणी आशिल्ली गुणी आनी मायेस्त प्रजा दैवी कृपा सैमीक गिरेस्तकाय उपाट धन दौलत सुख शांतिकायेन अशी भरिल्ली ही भांगर भूंय पुराय नगरीच्या सरभोंवतणी परमळ दिवपी फुलांच्यो बागो रसाळ फुळांची कुळागरां रसरसताली नितळ खळखळीत व्हांवपी वज्रे न्हंयो भावभक्तीचे दर्शन घडोवपी मना काळजा प्रसन्न करपी देवळां आपली मायभूंय आनी राजाचेर श्रद्धा प्रेम करपी प्रजा ह्या नगरीचो एकवचनी प्रजाजनांचे हित पळोवपी न्यायनिश्ठावान सत्यप्रिय शूरवीर रघुवंशाचो सूर्यवंशी राजा आशिल्लो राजा दशरथ शरयू नहीं जा शरयू नहीं जा शरयू नहीं जा पुण्य तेरा शोभित सुंदर अश्लेषा राया थैचो दशरथ राजा त्या शराचे नाव अयोध्या त्या शराचे नाव अयोध्या त्या शराचे नाव अयोध्या शरयू नैचा पुण्यतीरा शोभित सुंदर असलेशा राया थैचो दशरथ राजा त्या शराचे नाव अयोध्या त्या शराचे नाव अयोध्या त्या शराचे नाव अयोध्या शरयू नैचा पुण्यतीरा व्हडली थंयची घरा मंदिरा व्हडली थंयची घरा मंदिरा किरामोरांची नक्षीदारा किरामोरांची नक्षीदारा लख दिवे
सदा लख दिवे थंय जळती सदा त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या शरयू न्हंयच्या पुण्यतीरा जळीमळी थंय परसां बागो जळीमळी थंय परसां बागो फूल झाडांच्यो रांगो रांगो फूल झाडांच्यो रांगो रांगो फूल झाडांच्यो रांगो रांगो खेळती भुरगीं सकाळ संध्या खेळती भुरगी सकाळ संध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या शरयू न्हंयच्या पुण्यतीरा लोक थंयचे गा खरें उलोवपी लोक थंयचे गा खरें उलोवपी सुवार्थ सोडून सत्यान चलपी सुवार्थ सोडून धर्मान चलपी असो रायगा तशी प्रजा जसो रायगा तशी प्रजा त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या परयू न्हंयच्या पुण्यतीरा शोभित सुंदर असले शार राया थंयचो दशरथ राजा त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या त्या शहराचें नाव अयोध्या सुख शांतिकाय बुद्धवंत मंत्रीगण मोगाळ प्रजा रुपा गुणांच्यो 3 राणयो इतले वैभव आसूत लेगीत दशरथ राजाच्या मुखामळार सदांच खंत दिसताली मनाक निरशणी आयिल्ली राजमहालाच्या तेमकार बसून तो आपल्या नगरीचे वैभव पळयतालो तेन्ना आपल्या उपरांत ह्या अयोध्येक उत्तराधिकारी ना होच विचार ताका अस्वस्थ करतालो फुलां बगर पोरसूं चंद्रा बगर मळप तशेंच पांयां कडेन उपाट वैभव लोळण घेतना भुरग्यां वेळें घर कशें आसूं येता राणयाची मांडई भुरग्यांक आशेताली तांचे काळीज हांवूय पण सोदताले रघुवंशाक तेज दिवपी ज्योत पेटून आशिल्ल्यान अयोध्ये नगरीक निरशणी आयिल्ली उदास खंती दिसपी राजदौलतीक साळी केन्ना फुटतलें ती वाट अयोध्या पळयताली
असले वैभव असली सत्ता असले वैभव असली सत्ता असले वैभव असली सत्ता सुख समृद्धी निगुणवत्ता सुख समृद्धी निगुणवत्ता खंत तरी त्या नररत्ना खंत तरी त्या नररत्ना आपले उपराण राज्याच लोपा आपले उपराण राज्याच लोपा पूतना श्लोगा दशरथ राजा पूतना श्लोगा दशरथ राजा सुखात ताजा दुःख वावताले अमृत कळशात भीक शिजताले सुखात ताजा दुःख वावताले अमृत कळशात भीक शिजताले कणी मिठाची दूध इबाडच्या कणी मिठाची दूध इबाडच्या पूत
दशरथ राजा पूतनासलो गा दशरथ राजा. रघुवंशाची वेल वाडची, रघुवंशाचे वेलीक रोखडेंच फूल फुलतलें असो वर दिवन प्रसाद दिलो. प्रसादाच्या सेवनात तिनूय राण्या राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशे रुपेस्थानी गुणेस्त चले जाले. दिशी माशी हासत खेळत ह्या चारूय राजपुतांनी जुवानपणान पावल दवरले. तेच वांगडा धनुर्विद्येन आनी युद्धनितीनूय ते पारंगत जायत गेले. रानात ऋषिमुनींक त्रास दिवपी राक्षसांचो नाश करपाक महर्षी विश्वामित्र राजमलात येवन दशरथ राजा कडेन राम लक्ष्मणांक मागता. हो ऋषी विद्वान तितलोच रागीट. दशरथ राजाले बापायचे काळीज म्हणटा, सुखान गादयेर लोळपी म्हजे नाजूक राजकुंवर काट्या कुट्यांनी कशें चलतले. तेन्ना विश्वामित्र तिडकून म्हणटा, तुजे फुलांचे कुंवर कुडीत थापून दवर. विश्वामित्राचो राग आंगार घेवप म्हणल्यार उज्यांत हात घालप. विश्वामित्राच्या रागाक थंडाय दिवंक गुरु वशिश्ठ दशरथ राजा समजायत उपदेश करतात. राजन, वनात धाडात पुत्रांक. वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक, वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक, वनात धाडात पुत्राक, वनात धाडात पुत्राक. कोणे केन्ना परतो धाडला, कोणे केन्ना परतो धाडला, महर्षी विश्वामित्राक, महर्षी विश्वामित्राक. वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक, वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक, वनात धाडात पुत्राक, वनात धाडात पुत्राक, वनात धाडात पुत्राक. विश्वामित्रच मित्र असताना भिरात कसली कोणा. विश्वामित्रच मित्र असताना भिरात कसली कोणा. असलो फाटल्यान गुरु असताना, असलो फाटल्यान गुरु असताना, हार ना खंयच्या बाणाक, हार ना खंयच्या. वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक, म्हणता दशरथ राजाक, वनात धाडात पुत्राक, वनात धाडात पुत्राक, वनात धाडात पुत्राक. नेणटे भुरगे जातले जाणटे, नेणटे भुरगे जातले धारूय येतली शस्त्रां, धारूय येतली शस्त्रां. तरण्या भुजाची शक्त दिवची, तरण्या भुजाची शक्त दिवची, महाऋषीच्या मंत्राक, महाऋषीच्या मंत्राक. वशिष्ठ म्हणता दशरथ राजाक,
वशिष्ठ म्हणता दशरथ राजा वनात धाडात पुत्रा कोणे त्यांना परतो धाडला कोणे त्यांना परतो धाडला महर्षी विश्वामित्रा वशिष्ठता दशरथ राजा दशरथ राजा वनात धाडात पुत्रा 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 वनात धाडात पुत्रा. स्किप श्री रामांच्या पावन पावलांचो स्पर्श एका शिळेक जाता आनी कितें अजाप ती शिळा आपसूकूच उक्ती जावन एक अस्तुरी तातूंतल्यान प्रगट जाता आनी रघुरायाच्या पांयाचेर आपली तत्वी दवरता. सगळेच अजापीत जाता. ही देखणी अस्तुरी गौतम मुनीची बायल अहिल्या. एक दीस त्या गौतम मुनीचे रूप घेवन अहिल्ये सरी येता. आपलो घोव समजून अहिल्ये कडल्यान पातक घडटा. हे घडणुके विशीं गौतम मुनी समजता तेन्ना क्रोधीत गौतम मुनी शाप दिवन अहिल्येक शिळा करता. श्रीरामांच्या पावन पावलांचो स्पर्श जावन अहिल्येक मुळावें रूप लाभता. ती शापमुक्त जाता. तिचो उद्धार जाता. तिचें पावित्र्य तिका परत मेळटा. फातरान उजवाडाची किरणां फाकतात. रघुवंशाचो सूर्या देखताच फातरात फातोड फुल्ली. रघुवंशाचो सूर्या देखताच फातरात फातोड फुल्ली. रघुवंशाचो सूर्या देखताच फातरात फातोड फुल्ली. श्रीरामाची पावली लागताच श्रीरामाची पावली लागताच सती अहिल्या उठली. सती अहिल्या उठली. सती अहिल्या उठली. सती अहिल्या उठली. रघुरायाच्या पायार पडली. रघुरायाच्या पायार पडली. फुलाच जाली दुखा. फुलाच जाली दुखा. शील विसरताच शिळाच झाली. शील विसरताच शिळाच झाली. कलंक सोडून आईली. सती अहिल्या
सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली. युगायुगांचे गिराण सुटले, युगायुगांचे गिराण सुटले, पतिव्रतेचे तेज प्रगटले, पतिव्रतेचे तेज प्रगटले, आणि दिले सुस्त धरतरेत, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली. लता रुखानी अजाब देखले, लता रुखानी अजाब देखले, झरा झऱ्यातल्या गीत उदेले, झरा झऱ्यातल्या गीत उदेले, गौतम मुनीच्या उशापाची, गौतम मुनीच्या उशापाशी, उषाच जमनीर पाकली, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली. रघुवंशाचो सूर्या देखताच पात्रात पातोड फुलली, रघुवंशाचो सूर्या देखताच पात्रात पातोड फुलली. श्रीरामाची पावली लागताच, श्रीरामाची पावली लागताच, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली, सती अहिल्या उठली. अशा अनुष्ठानाचेर प्रसन्न जावन भगवान शंकर कोणूच चुकलूंक शकचो ना अशें गडगंज धनुश्य राजाक भेट दिता. स्वयंवरा खातीर हेंच धनुश दवरून कोण हें धनुश्य उबारून ताका दोरयेक बाण लायतलो ताच्याच गळ्यान सीता माळ घालतली अशी अट राजा दवरता. एका फाटल्यान एक धनुर्धर, शूरवीर, राजा, राजकुंवर, महान योद्धे हे धनुष्य उखलपाचो पुराय यत्न करता. लंकाधिपती रावणाकूय तातूंत अपयश येता, तो चाळवता. निमणे विश्वामित्राक रामाक खुणायता. राम त्या धनुष्याक नमळायेन वंदन करता आनी आनी ते सहजतायेन उखलून दोरी ओडटा. धर्तरी थरथरता, मळब वीज चमकायत गडगडटा, सवणे पाखे उडून वेतात आनी हे गडगंज शिवधनुश खिणात कड 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 असो आवाज करत मोडून पडटा. सगळो मंडप विस्मीत जावन पळयता.
लोखणाचे लोखणा हातान धनु लोखणाचे लोखणा हातान राम सहज उखलता धनु लोखणाचे लोखणा हातान राम सहज उखलता आनिक दोरी ओढून लायता आनिक दोरी ओढून लायता धरणी माता झेलता धरणी माता झेलता धनु कड 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 मोठा धनु कड 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 मोठा वीजच चमकून मळप उघडता वीजच चमकून मळप उघडता भूकंप भासून भूय उसळता भूकंप भासून भूय उसळता गिर्या मजगती रवी कसोसो गिर्या मजगती रवी कसोसो राम दशरथी सोपता राम दशरथी सोपता लज्जित सीता देखता लज्जित सीता देखता धनु कड 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 मोठा धनु कड 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 मोठा उठून देखता प्रजा अजापान उठून देखता प्रजा अजापान राजाक दिसता सार्थ अभिमान राजाक दिसता सार्थ अभिमान शिष्याक देखून विश्वामित्रा शिष्याक देखून विश्वामित्रा विश्वच जिखले दिसता विश्वाच जिखले दिसता दसमुख रावण खुबटा दसमुख रावण खुबटा धनु कड 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 मोठा धनु कड 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 मोठा धनु लोखणाचे लोखणा हातान धनु लोखणाचे लोखणा हातान राम सहज उखलता राम सहज उखलता आनिक दोरी ओढून लायता आनिक दोरी ओढून लायता धरणी माता झेलता धरणी माता झेलता धनु कड 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 मोठा धनु कड 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 मोठा धनु कड 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 मोठा वाघ तयार असतात म्हातारपणाची तकालच आयिल्ल्या दशरथ राजान रामाच्या आतारण्या भुजार राजसुत्रां सुपोवन उरिल्लें जिवीत देवभक्तीत सारपाचें थारायता आपलो निर्णय मंत्रीगण प्रजाजन आनी हेरांक सांगता कळाव कित्याक फाल्यां चैत्रांतल्या पुष्य नक्षत्राचेर रामाचो राज्य अभिषेक करपाचो मुहूर्त थारायता राम राजा जाता म्हणपाची खबर अयोध्येच्या कोनशा कोनशांनी पावता पुराय नगरीन उत्सवाचे खोशयेचे वजरे व्हांवतात फुलांच्या शृंगारान अयोध्या भकले वरी नेसता तोरणां घुडयो झेलेत नगरी भोंवतणचो वाठार खोशयेन हांसता दीपज्योतीची आरास अबीर गुलालाची धुळवड करीत सगळी प्रजा नाचता गायता
उत्सवी अयोध्या हासता झेलता अयोध्येच्या कोनशा कोनशांनी फुलांचे झेले झेले. रस्त्या रस्त्या फुला उदेली घरार हसले दिवे जाणटी नेणटी नटली थटली घालून पोशाख नवे रस्त्या रस्त्यार फुला उडेली घरार हसले दिवे जाणटी नेणटी नटली थटली घालून पोशाख नवे रस्त्या रस्त्यार फुला उडेली रंग गुलाबी गुलाल मोगता नक्षत्राचो तुरोच फुलता रंग गुलाबी गुलाल मोगता नक्षत्राचो तुरोच फुलता रंग उज्याचे उडून उरतात रंग उज्याचे उडून उरता विरह कवरा तुरे रस्त्या रस्त्यार फुला उदेली घरार हसले दिवे जाणटी नेणटी नटली थटली घालून पोशाख नवे रस्त्या रस्त्यार फुला उदेली सुरार शेनाय चित्र चितारता राम राम जय म्हणता श्रीराम जय राम जय जय राम 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 सुरार शेनाय राम राम जय मृदंग म्हणता रंग उजाचे कोणून उठता रातूय आस उजवाडाचे चवे रस्त्या रस्त्यार फुला उदेली घरार हसले दिवे जाणटी नेणटी नटली थटली रस्त्या रस्त्यार फुला उदेली आधीच फात नवे
रस्त्यार रस्त्यार फुलां उदेली घरार हासले दिवे जाणटी नेणटी नटली थटली घालून पोशाख नवे रस्त्यार 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 सोय वटेन जावपी रामाच्या नावाचो जयघोश आयकून इतलीच मनानय वाकडी कैकई राणयेची दासी मंथरा करता. तिका कोण तरी सांगता राम फाल्यां राजा जाता. ती थरथरता. राम राजा जाता जाल्यार कैकईचो पूत भरत उबंत पडटलो असो समज करून घेता. ती धांवत वता. राम राजा जावंक फावना. विरयेत राजा म्हणटा तूं माग हांव दितां. वेळ काडीन रामाक 14 वर्साच्या वनवासाक धाडचो आनी भरताक अयोध्येचो राजा करचो. ही उतरां राजाच्या काळजान गरम शिशावरी ओतता. काकुटेक येवन कैकईक समजायत तो म्हणटा राणये आनी कितें माग हेंच कित्याक मागता हेंच कित्याक मागता. राणी कैकई कसोच हट्ट सोडिना. आवयच्या आज्ञेचो मान राखून राम वनवासाक वचपाक तयार जाता. हट्ट करून सीता अयोध्येचे दिसाचोच काळोख फाकता. सवणी कुकडां मोनी जातात. सैमाक विरशेणी येता विरशेणी येता. सीताराम लक्ष्मण वनात चलले. थोरा पोरांनी डोळे भरले. शरयू न्हंयची ल्हारां रडली. व्याकुळ झाली सगळी प्रजा. व्याकुळ झाली सगळी प्रजा. सीताराम लक्ष्मण वनात चलले. थोरा पोरांनी डोळे भरले. शरयू न्हंयची व्याकुळ झाली सगळी प्रजा.
दुपट्टा कळून तिचे धापतात तिचे धापतात डोळे आणि वैभवात लोळपी राजमालातल्या रत्नांग वनवासी रूपात पळून अयोध्या खिन्न जातात. सोयवाटा पर्वत डोंगर झाडा पेळा पलतडी अटंग रान मुखार शांत शीतळ गंगा व्हावता. समस्त प्रजाजन आक्रोश करत आकुळ पिकुळ जाऊन खंती मनान आपल्या राजरत्नांक निरोप दिवन गंगेच्या देगेत एकठांय जाला. रामाचो परम भक्त आणि इष्ट गुह राम सीता लक्ष्मणाक नमळाय नमन करता. कश्टी मनान तो तांकां पलतडी वनात व्हरपाक व्हडें तयार करता. समेस्त अयोध्या नगरवासी एका आवाजात म्हणटात, बाबा तारिया, राजमालातल्या ह्या 3 रत्नांक 14 वर्साच्या वनवासाची ख्यास्त पळोवपाक गंगेच्या पलतडी बेगीन पावय. तारिया, ताण विटायेन ताण. पलतडी रघुराया पाय पलतडी रघुराया तारतलो तोच खवळल्या संसाराचो दर्या ताण रे बेगीन तारिया पाय पलतडी रघुराया पाय पलतडी रघुराया. जय जय राम सीताराम जय जय राम सीताराम.
देवाक लेगीत सोसचें पडटा गिराण लागत सुर्या महाल सोडून वनात चल्ला अयोध्येचो राजा देवाक लेगीत सोसचें पडटा गिराण लागत सुर्या महाल सोडून वनात चल्ला अयोध्येचो राजा ताण रे बेगीन तारया अरे ताण रे बेगीन तारया पाय पलतडी रघुराया पाय पलतडी रघुराया जय जय राम सीताराम जय जय राम सीताराम गंगा माता काळजान धरता श्यामल कोमल काया लारा लारार गंगा झेलता जिविताचो राया गंगा माता काळजान धरता श्यामल कोमल काया लारा लारार गंगा झेलता जिविताचो राया ताण रे बेगीन तारया ताण रे बेगीन तारया पाय पलतडी रघुराया पाय पलतडी रघुराया जय जय राम सीताराम जय जय राम सीताराम हासत हासत ताणत रावप इतले तुझे धन भक्तीची नाव करतली पार भोंवतणची माया हासत हासत ताणत रावप इतले तुझे धन भक्तीची नाव करतली पार भोंवतणची माया ताण रे बेगीन तारया ताण रे बेगीन तारया पाय पलतडी रघुराया पाय पलतडी रघुराया जय जय राम सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम रे बेगीन तारया जय जय ताण रे बेगीन तारया जय जय ताण रे बेगीन तारया राम आपल्या कुट्या आवय बापायक तीर्थयात्रेक घेवन वतना वाटेर रानात तानेल्या आवय बापाय खातीर वजऱ्यार उदक भरतना शिकारेक आयिल्ल्या दशरथ राजान सावज समजून सोडिल्लो भान श्रावण बाळाचो अंत करता तेन्ना तूंय असोच मरतलो पुत्र शोकान असो शाप श्रावण बाळाचे आवय बापूय दितात. पुत्र शोकान राजा प्राण सोडटा. आजोळ्या गेल्ल्या भरतात रिते जाल्ल्या सिंहासनाचेर बसोवंक घेवन येतात. बकास उदास निरशणे आयिल्ल्या अयोध्येक पळोवन अजापीत जावन तो आवयक विचारता,
अयोध्येची ही आवती काय अशी कित्याक जाली? राणी कैकई खुशाल बरी जावन म्हणटा तू राजा जावचो म्हण. हें सगळें हांवेंच केलां. बेगीन राजसूत्र हातान घे. भरत म्हणटा तें शक्य ना, रामूच अयोध्येचो राजा. तो तिडकता. तडक्क राम सीता लक्ष्मण आशिल्ल्या चित्रकूट पर्वतावेल्या आश्रमान वता. अयोध्येत घडिल्ल्या पुराय घडणुकीचो तपशील दिवन रामाक वेंग मारून रडयत विनयता, रामा तूंच अयोध्येचो खरो राजा. रामा यो परतून. अयोध्या तुजी वाट पळयता, तुजी वाट पळयता. रामा यो परतून तुझी राघवा वाट पळता अयोध्या नगरी अजून रामा यो परतून रामा यो परतून तुझी राघवा वाट पळता तुझी राघवा वाट पळता अयोध्या नगरी अजून रामा यो परतून रामा यो परतून पोरसात रामा फुला करपल्यात पोरसात रामा फुला करपल्यात सगल्या पोल्यार दुखा उदेल्यात सगल्या पोल्यार दुखा उदेल्यात कौसल्येचे डोळे रामा कौसल्येचे डोळे रामा रडून आयल्यात सुजून रामा यो परतून रामा यो परतून उदास उक्ती दिसता अयोध्या उदास उक्ती दिसता अयोध्या कोणशाक पडल्यात मंगलवाद्या कोणशाक पडल्यात मंगलवाद्या राजध्वजेच्या लाल काळजाच्यो राजध्वजेच्या लाल काळजाच्यो तिस्त्योच जाल्यात पिजून रामा यो परतून रामा यो परतून देवळात रामा आरती पेटली ना देवळात रामा आरती पेटली ना रात
रात दिव्यानी परती सजली ना, रात दिव्यानी परती सजली ना. तुझ्या गळ्यातले हार फुलांचे, तुझ्या गळ्यातले हार फुलांचे उघडास काढतात सुकून. रामा यो परतून, रामा यो परतून. तुझी राघवा वाट पळता, तुझी राघवा वाट पळता. अयोध्या नगरी अजून. रामा यो परतून, रामा यो परतून, रामा यो परतून. भरताक मायाभक्तीन समजाय आवयच्या आत्मीचो अपोक दिवपी सरभोवतण दोळ्यांच्या पेटलान भरून घेतना सीता रामाक म्हणटा, नंदनवन हे सुंदर रामा भुलून गेले मन. नंदनवन है सुंदर रामा भूलून गेले मन. नंदनवन है सुंदर रामा भूलून गेले मन. नंदनवन है सुंदर रामा भूलून गेले मन. इतले नाचले केन्नाच देखले, इतले नाचले केन्नाच देखले राजघरातू यदन. नंदनवन सुंदर रामा भूलून गेले मन. नंदनवन है सुंदर रामा. लाल पाचूची रसमी पाना धवे दवांचे हिरे. लाल पाचूची रसमी वेली आंगार थिका फुलांची रुखार चवरा तुरे. वेली आंगार थिका फुलांची रुखार चवरा तुरे. सहस्त्र हातान सूर्या मोक्ता लख भांगराचे गाण. नंदनवन सुंदर रामा भूलून गेले
दोंगुरल्याचे आशा सदा सुखाचे खेळ नंदनवने सुंदर रामा फुलून गेले मन नंदनवने सुंदर रामा सर्ग सुखाचो दारो मळबावयल्या जमनीर देवतात सर्ग सुखाचो दारो धरणी माता मायन देखता पाया खालचे ताण नंदनवने सुंदर रामा फुलून गेले मन नंदनवने सुंदर रामा फुलून गेले मन इतले नाचले केन्नाच देखले इतले नाचले केन्नाच देखले राजघरात यदन नंदनवने सुंदर रामा फुलून गेले मन नंदनवने सुंदर रामा नंदनवने सुंदर रामा नंदनवने सुंदर रामा सीता पर्णकुटी मुखार बसून सरभोवतणची कारणात भरून घेता तिचे मन सुखावता प्रफुल्लित करपी सैम पायजणाचो आवाज भासोवपी खळखळत व्हांवपी वज्रे मंजूळ गायना करपी सवणी हांगा थंय धांवपी पशु फुलांचो शिताडो घालपी परमळीत फुलझाडां हें सगळें थोकेतनाच एक दोळे दिपकावपी हरण तिच्या नजरेक पडटा आंग भांगराचें शिंगां रुप्याची दोळे निळे निळे मोतयावरी अशें आशिल्लें तें देखणें अप्रूप हरण हे देखणे हरण पळोवन सीतेच्या मनात खोशयेची ल्हारां व्हांवता तिका तें जाय जायशें दिसता अपूर्बायेन मांडयेर घेवन खेळचें पोशेत रावचें ताच्या वांगडा वनाच्या वाठारांत भोंवचें अशें तिचें मन सांगता त्या हरणाक आश्रमांत हाडूंक सीता रामाक विनयत म्हणटा राघवा हांवें आयज मेरेन तुजे सरी कितेंच मागलें ना उठ तें भांगरा हरण म्हाका हाडून दी म्हजी एकूच मागणी पुराय कर सीतेची इत्सा पुराय करूंकूच जाय पूण तिका एकटी सोडून वचपाक रामाचें मन अनमनता खूब विचार केले उपरांत लक्ष्मणाक सीतेची राखण करपाची शिटकावणी दीत राम त्या हरणाचो सोद घेत फाटल्यान धांवता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता
रुखा रुखाच्या कुपाडते बिजलीशी चमचमता रुखा रुखाच्या कुपाडते बिजलीशी चमचमता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता शिंगारुप्याची कितली चकचकीत टिपके मोत्याचे आगार लिकलिकीत शिंगारुप्याची कितली चकचकीत टिपके मोत्याचे आगार लिकलिकीत निळी निळी ती नदर देखतना निळी निळी ती नदर देखतना मन हे मुरगुटा सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता उठ राघवा उठ विनयिता हाडचे भांगरा हरणा उठ राघवा उठ विनयिता हाडचे भांगरा हरणा केन्नाच रामा किते मागले ना मागता कांचन हरणा केन्नाच रामा किते मागना मागता कांचन हरणा मागता कांचन हरणा मागता कांचन हरणा सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता अंगणान आमच्या म्हजीत खेळटले मांडीर म्हज्या म्हजीत घोळटले अंगणान आमच्या म्हजीत खेळटले मांडीर म्हज्या म्हजीत घोळटले म्हज्या मनाची ओड पयली ही म्हज्या मनाची ओड पयली ही कशी राघवा कळना सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता रुखा रुखाच्या कुपाडते बिजलीशी चमचमता रुखा रुखाच्या कुपाडते बिजलीशी चमचमता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता सोबीत कितले हरण भांगराचे वनात तुरु तुरु धावता वनात तुरु तुरु धावता वनात तुरु तुरु धावता कपट नीतीचो वापर करून
आश्रमात आशिल्ल्या सीतेक उखलपाचो बेत रावण रचता. तिचे सरी राम लक्ष्मण आसतना आपलो बेत फळादी घेवचो ना हें मतींत धरून मारीच राक्षस राक्षाक वचपाक विनयता. राम संकश्टान आसा हें लक्ष्मणाक पटना. कितें तरी नकलामी जाल्या अशें ताका दिसता. ताचें मन तयार जायना. अखेरेक सीतेच्या समाधाना खातीर पर्णकुटीच्या भोंवतणी लक्ष्मण रेषा घालून खंयच्याय परिस्थितीत हे रेषेच्या भायर पावल न घालपाची शिटकावणी सीतेक दिवन मना विरुद्ध तो रामाच्या आदाराक धांवता. ह्याच खिणाची वाट पळोवपी रावण भिक्षुकी भेसात येता. भिक्षा दान करपाक आयिल्ल्या सीतेक भूल भुलैया करून लक्ष्मण रेषेच्या भायर हाडून तिचें अपहरण करता. सुरक्षीत परत आयिल्ल्या राम लक्ष्मणाक सीता पर्णकुटीत दिसना. ते उसांबळीत जाता. खिन्न उदास जावन पिशावरी झाडां पेडां न्हंयो वजरे सुकणी दोंगर फातरां म्हजी सीता तुमी देखल्या का अशें विचारत रानावनात भोंवभर मारतना रामाची परम भक्त भिल्लिणीच्या खोपीत राम लक्ष्मण पावतात. उमेदी जावन शबरी राम लक्ष्मणाक वंदन करता. ती गोड तितलीच चोखून बोरां रामा मुखार दवरता. भक्ती भावने राम शबरीन दिल्ली उश्टी बोरां खाता आनी धन्य जाता. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा चोखून आदी पळयली. बरी बरी वारा रामा चोखून आदी पळयली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. पुण्यवंत पाऊल तुझे लागले म्हज्या घरा. पुण्यवंत पाऊल तुझे लागले म्हज्या घरा. सुकलेले रूख रामा आयले नव्या भारा. सुकलेले रूख रामा आयले नव्या भारा. आयले नव्या भारा. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. सर्गीची नदर तुझी म्हज्या घरात आयली. सर्गीची नदर तुझी म्हज्या घरात आयली. गरिबाची खोप रामा पुण्यवंत जाली. गरिबाची खोप रामा पुण्यवंत जाली. पुण्यवंत जाली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी वारा रामा तुझे खातीर पुनायली. शबरीची उश्टी बोरा रामा नोठाक लायली. शबरीची उश्टी बोरा रामा नोठाक लायली. बोरा परस भिल्लिणीची भक्ती गोड लागली. बोरा परस भिल्लिणीची भक्ती गोड लागली. भक्ती गोड लागली. बरी बरी बोरा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी बोरा रामा तुझे खातीर पुनायली. बरी बरी बोरा रामा चोखून आदी
पुनायली कोकणी सरस्वतीचो उर्बेवंत आशीर्वाद घेऊन मनोहर बाबाने राना वनात सीतेचो शोध घेत भोवर मारतना राम लक्ष्मण शबरीच्या कोपीत पावतात. आणि ह्याच मोडना मेरेन रामगीतेची रचनाय केली. दुर्दैवान अखंड श्री रामगीतेची रचनाय मनोहर बाबा कडल्यान जावंक पावली ना. पूण ताणी रचिल्ली ही रामगीता कोंकणी सरस्वतीच्या आंगणान सर्वय काळ तुमच्या आमच्या काळजांत उरतली. रामा तुझे खातीर पुनायली तुझे खातीर पुनायली तुझे खातीर पुनायली. जोवर झाडार फुला फुलतली जोवर झाडार फुला फुलतली जोवर सवणी गिता गायतली जोवर सवणी गिता गायतली अशीच तो कथा अशीच तो रामकथा अशीच तो अशीच तो रामकथा. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जोवर मळबा चंद्रिमतारे जोवर मळबा चंद्रिमतारे जोवर भावता जरयो नगरे जोवर भावता जरयो बजरे अशीच तोवर रामकथा अशीच तोवर रामकथा अशीच तोवर रामकथा अशीच तोवर रामकथा. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जोवर जळता सवती मत्सर जोवर जळता सवती मत्सर भक्तीन जोवर फुलता अंतर भक्तीन जोवर फुलता अंतर राम वळखता हनुमंता राम वळखता हनुमंता अशीच तोवर रामकथा अशीच तोवर रामकथा. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. परपत्नीच्या रूपाक भाळून परपत्नीच्या रूपाक भाळून जोवर चुकता कपटी रावण जोवर चुकता कपटी रावण काळजात जळता विरह व्यथा काळजात जळता विरह व्यथा अशीच तोवर रामकथा अशीच तोवर रामकथा. राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम श्रीराम जय राम. श्रीरामाचे पुरुषार्थी जीवन दर्शन घडोवपी ही अजरंवर रामकथा. तिची वडवीक गोडसाण फुडल्या हजारांनी वर्सां मेरेन चिरंजीवी उरतली. मळबात जोवर चंद्रीम तारे सूर्य आसतलो जो मेरेन सैम उरतलो तो मेरेन
मनीस मनान श्रीराम नावाचे भक्ती तरंग भावनेंची ते उरतले. तोवर महाकवी वाल्मिकीच्या भांगरा लिखणेंतल्यान निर्मीत जाल्ली अंतर्मनान श्रद्धेची दारा उक्ती करपी ही रामकथा युगान युगां अशीच जिवी जिवी उरतली. श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय आमकां आशिर्वाद दिवंक स्वर आठवण उपस्थित समेस्त समेस्त रसिकांजना श्रद्धापूर्वक श्रद्धापूर्वक नमन. देव देव बरें बरें करूं. जय श्रीराम. जय श्रीराम. दारा उक्ती करपी ही रामकथा युगान युगां अशीच जिवी जिवी उरतली. श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय आमकां आशिर्वाद दिवंक स्वर आठवण उपस्थित समेस्त समेस्त रसिकांजना श्रद्धापूर्वक श्रद्धापूर्वक नमन. देव देव बरें बरें करूं. जय श्रीराम. जय श्रीराम.